आज ब्रह्मादिक कस काय, त्यांची पदवी कस काय त्यांना बहाल झाली? तर साधू महात्म्यांना पदवी बहाल करण्यासाठी परंपरागत संत भेटलेले असतात. हंस, ब्रह्मात्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सखयानंद, शांतामय, बंडोबाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा. आणि असे श्रीपाद बाबांना केरोबा बाबा भेटले आणि त्यांनी देवाचं आणि स्वतःचं यज्ञ करून दिलं. कारण संतांचं ब्रीद आहे, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पंगरू हरी. एका घोंगडीत ज्यांचं मात्र देवाशी लग्न लागतं. देव आणि संत वेगळे नसतात. देवतेची संत, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा. निमित्ताला ते वेगळे असतात, परंतु त्यांच्या कार्याला मात्र ज्या वेळेला मोठा असा व्यापक भाव तयार होतो, ज्या वेळेला व्यापकत्वाशी त्यांचं ऐक्य झालेलं जगाला कळायला लागतं, संतांना कळायला लागतं, साधूला कळायला लागतं, त्यावेळेला साधूच साधूला ब्रह्म स्वरूपाशी पदवी देत असतात. नामदेवराय काही तुमचे आपल्यासारखे भाकर भाऊ नव्हते. खाईल्यो लुईल्यो जटे बलाव पंगेत मा खाईयो तसे नव्हते. हा, ब्रह्मपातीत बसणारे संत म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. दीन म्हणजे काय? जे ज्ञानापासून वंचित आहेत, जे अज्ञानाच्या मात्र रथावर बसलेले आहेत आणि ज्ञानाचा रथ मात्र त्यांच्यापेक्षा कितीतरी लांब आहे, असे जे दीन जण आहेत, ज्यांना देवाचा अजून परिचय झालेला नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुमले एक क्लासलेच होई घ्या का? तुमच्या आपल्याकडे सगळं आहे, पण देवाचा परिचय नाही. आणि ज्या दिवशी देवाचा परिचय होईल त्या दिवशी तुमची आपली विस्थिती काय? गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, मनोनी गुरूंशी बजावे, रूप ध्यानासी आणावे. देव गुरूंपाशी आहे, वारंवार सांगू काय. तुका म्हणे गुरु भजनी, देव दिसे जनी वनी. देव तुमच्या जवळ आहे, तुमच्या जवळून देव दूर गेलेला नाही. आमले चष्मा नाही हो, जीव चष्मा काही नाही, अजून चष्माच लागेल नाही आपले. बट दिकस, दूर न बी दिकस, जोगे न बी दिकस, जीवसनं चष्मा लागेल. पण साधू म्हणतात साधूचा चष्मा लावावा लागेल, डोळे असले नाही. हा, आम्ही डोळे असले चष्मा लावत फिरायला. डोळ्याचा चष्मा कामाचा, ज्ञानाचा चष्मा लावावा लागेल. आणि एकदा ज्ञानाचा चष्मा लागला की आतला देव दिसायला लागेल. पाहिला पाहिला गोटीचा भगवान, पाहिला पाहिला गोटीचा भगवान, पाहिला पाहिला गोटीचा भगवान, पाहिला पाहिला गोटीचा भगवान.
की बाहेरचा दिसायला लागतो. दाजी तुमच्याकडे ते वावरेस मध्ये आहेत पहिले काटामुळे काटा भरपूर बांधायला चांगला दिखे का असाच काय माहिती हो. भरपूर बांधायला चांगला दिसे आणि मग चांगला काढता बी त्याला. आमनं भरपूर बी बांधायला नाही पिकेल बी नाही अजून. मी ती म्हणत ज्ञानना काटा बी रुतेल नाही अजून. ज्ञानाचा काटा रुतला पाहिजे. हा एकदा ज्ञानाचा काटा रुतला की भक्तीचं भरपूर बांधलं जातं आणि एकदा भरपूर बांधलं गेलं की ते फुटणं की ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली. मग तेव्हा ब्रह्ममूर्ती बनू शकतो. पण अजून आम्हाला काहीच नाही अजून बनत बी नाही. शब्दों के फंदों में बांधा गया तू संत महंतों को भूल गया तो बांधा गया तू संत महंतों को भूल गया तो क्या किया क्या किया क्या किया सोपी गोष्ट सांगतो. तुम्ही बटासनी जर बडाई मारी ना तुम्ही कोठी कीर्तन ठेवू सांगतो. एकच असं वाकडं तिकडं बोलते ना सालाल मला आनंद नाही. शब्दों के बंधन में बांधा गया तो बड़ाई मारी कि तुम्हें फंसना. शिकारी आएगा. वाह वाह. एक कबूतर धरणार होता. कबूतर धरणार तो रोज निघे जायले खांदावर तगारी दानाले चाल ना कबूतर धरा. तुमना सनियामाच धरे तो कबूतरी जास्ती आता घरी पण या त्या सुनावर आहे दाना टाके. कबूतर भरभर 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 पटांगण में ये दाना खाए. दाना खाता खाता जाए टाक की फसनात की त्यांनी शिकार वहिनी चाल. पण एक महात्मे होते ते म्हणले रोज शिकार करतो एवढे बेजुबान जानवर आहारी पडतात आणि यांचा बचाव झाला पाहिजे. एक कबूतर पकडून आणलं त्या शिकाऱ्याकडून विकत घेतलं आणि त्या शिकाऱ्याला मोबदला देऊन त्या कबुतराला पाडलं आणि कबुतराला रोज धडा शिकवायला सुरुवात केली. पहिला धडा शिकवला शिकारी आएगा. शिकारी आएगा. पहिला धडा पाठ झाल्यानंतर कबुतराला दुसरा धडा शिकवला. दाना डालेगा. दाना डालेगा. दुसराही धडा पाठ झाला. रोज रिव्हिजन. कितला बोल शिकणार बेटा तू. रिव्हिजन का असं रिव्हिजन. तो कबूतरने भी रिव्हिजन चालू. शिकारी आएगा. दाना डालेगा. तिसरा धडा शिकाला जाल बिछाना. तू भी रिव्हिजन. शिकारी आएगा. दाना डालेगा. जाल बिछाएगा. चौथा धडा शिकाला फंसने का नहीं. फंसने का नहीं. फंसने का फंसने का फसावाचून रावानं नहीं. शिकारी आएगा. दाना डालेगा. जाल बिछाएगा. फंसने का.
आणि सोडून दिलं कबूतर. आता मुंबईतून कबूतर फिरी यावानंतर बठानं कारे कोट गयता रे, कारे कोट गयता. ते बटा कबूतरे म्हणे भाऊ मी शिकवून ती ते शिक्षक का तुम्ही म्हणे मग शिकाड. त्याने मी पाठा चालू कर दिना. शिकारी आएगा बटा असले सांगे बोला शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा फंसने का नहीं बटा असणं पाठ होईल. एकच मुंबईतून कबूतर शिकवून बठा कबूतर असले शिकाड दिना. सनिया में जाने का, कीर्तन, करने का पैसा, देने का लोगों को पसंद बस पाठ करली ना बटा कबुतरेसनी. शिकारीने जाड टाकलं, हातात पाठी घेतली, चालला. आता जात असताना त्या कबुतरांची भाषा त्या शिकाऱ्याला कळत होती आणि गेल्या गेल्या त्या कबुतरांनी चालू केलं ना. काय चालू केलं? शिकारी आएगा शिकारी दाना जाल फसने का नहीं भाई ना काय बाटोडेत म्हणे कबुतरे बठा हुशार होई घ्या. एक बी खावाव नाही एक बी फसाव. तशीच पाठी घेतली परत निघून गेला. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेले. नाही ना मुंबईतून येल बाटवणने आपले पोटवर पाड म्हणे कस काय म्हणे अहो शिकाडता नाही आपण शिकतो नाही तो टाकी राहीन ता खाई राहीन तू फशी राहीन तू बरं होतं. मग त्या बाबांनी पाहिलं म्हणे भाऊ तू रोज पाठी घेऊन जातो खाली हात येतो. म्हणे काय करू बाबा कबुतरे इथला हुशार होई घ्या कीर्तनकारना पुढे बोलतच म्हणे. इथला हुशार अरे म्हणे त्या बोलतच खरा पण अक्कल ना पत्ता नाही. कबुतरे बोलतच खरा पण तेच ना पण अक्कल. म्हणे कस काय म्हणे तू घ्या दाना टाका म्हणे नाही. त्या खावाल उतरणार म्हणे नाही. जाये टाक म्हणे नाही. जाईल द्या. त्या कबुतरे बोलतच पण तेच ना पण काही हा कीर्तनकारना पुढे बोलतच म्हणे कबुतरे. ते साधा नाही तोंड मा पास येते. हा तोंड मा 5 शेत म्हणे द्या. त्या जाडीवाल्याने परत गेला दाणे टाकले. त्यांचं बोलणं टप्प टप्प खायला लागले. खाता खाता वित्यासनं चालू. शिकारी बोला ना शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा फंसने का नहीं शिकारी दाना डालेगा जाल बिछाएगा फंसने का. खाणं बी चालू बोलने भी चाहता जाया मग अटकणं बी चालू फसानं बी चालू. घर नाही चालणार तो पार दी तरी त्यासनं बोलानं बी. अरे म्हणे या काय लबाडेत झाला. कोण यशनं बरोबर म्हणे फसतच बी बलावतच बी. नाही हो नाही बलावत होती यंदा त्या महाराजले बोगस झाला पण बलाईली ना आपासने सांगा म्हणे. अरे म्हणे येडा होल बोलते मगर करते नहीं मुंह के बड़े लबाड़ तुम्ही म्हणावं. बोलते मगर करते मुंह के बड़े तुम्ही म्हणावं. काला मुंह लेके जाएंगे फिर साई के दरबार. ज्याने भक्ती नाही केली एकाला नाही ओळखलं ते नुसतं पोपट आहेत म्हणे भाऊ. शिकारी दाना जाल बिछाएगा फसने का फसावाचून जावा ना. साधू महात्मे म्हणतात तशाने घडणार. तशाने जर का घडलं असतं तर बट घरोघर ब्रह्ममूर्ती राहतात. कुठे राहिले असते? प्रत्येक घरात ब्रह्ममूर्ती राहिले असते. आमची तयारी झाली तर आम्ही ब्रह्ममूर्ती झाल्या वाचून राहणार नाही पण तयारी झाली पाहिजे. विठाला विठाला विठाला
निर्देश आहे. साधूने एक कबूतर पाडलं याचा अर्थ असा आहे की जेणेकरून ते कबूतर शिकेल, त्याचं अवलोकन करेल आणि त्याच्यावर दृढ होईल. पण झालं का? झालं नाही. आणि म्हणून परत फसावं लागलं. तसं तुमची आपली फसगत होऊ नये म्हणून उद्धराया आले दीन जना. तुम्ही आपण दीन आहोत, गरीब आहोत, दुबळे आहोत. तुमची आपल्याकडे ज्ञानाची पुंजी नाही आणि ती ज्ञानाची पुंजी नसल्यामुळे तुम्हा आपल्याला मात्र दुःख भोगावं लागणार आहे. ते दुःख भोगू नये म्हणून ब्रह्ममूर्ती संत येतात आणि तुम्हा आपल्याला दीनजनांना मात्र उद्धार करण्यासाठी तुमच्या आपल्या जीवनामध्ये सोजवडता किंवा प्रकाश आणण्यासाठी त्यांचं कार्य चालू राहतं. आणि ते कार्य पाहिल्यानंतर स्वर्गात राहणारे ब्रह्मादिक सुद्धा त्यांची पायवणी करतात. अभंगाचं दुसरं ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, 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 ब्रह्मादिक स्वर्गाची पायरी करून पुढे जातात आणि आपले नेता ते आम्ही स्वर्ग भेटायला पाहिजे. एवढी नीलकंठनगर सोसायटीમાં स्वर्गातून कमी राहतस का तुम्ही? तुम्ही ज्या बाथरूम मागत होतस त्या बाथरूमમાં तोंड दिसत चौफेर. स्वर्गाમાં बी तसंच आहे. स्वर्गाना संडास तरी ते लोखंडना होईल. तुमनं संडासમાં चकमक दिसत. स्वर्गातून कमी आमले तरी नेतात छे स्वर्ग तरी भेटो मन बापले. हा पण स्वर्गही स्वर्ग सुद्धा चोरांची आडवाटे म्हणले. हा काय हा पापात्मक पापे नरका जायचे, पुण्यात्मक पापे स्वर्गा यायचे आणि शुद्ध पुण्य की जे ते माते पाविजे गा अर्जुना. शुद्ध पुण्याने माझी प्राप्ती होईल. पापात्मक पुण्य केलं की स्वर्ग भेटेल आणि पापात्मक पाप केलं की नरकात जावं लागेल. मग शुद्ध पुण्य कशात आहे तर शुद्ध पुण्य ते ब्रह्मादिकांनी पाहिलं आणि ते म्हणायला लागले. असे ब्रह्मनिष्ठ संत, क्षत्रिय संत
अनुभव संपन्न जे संत आहेत त्यांचाही पाऊल आम्हाला लागला पाहिजे. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, पायाची धूळ मात्र ब्रह्मादिक सुद्धा आपल्या डोक्यावर लावतात आणि त्यांच्या नामोच्चाराने काय परिणाम होतो? नाम घेता वदनी दोष नाही. हा, तुकाराम 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 ज्ञानोबरायांचं नाव काढल्याबरोबर अंगावर शारे येता का राहता? येता. तुकोबरायांना तुम्ही आपण पाहिलं नाही पण नाव घेतल्याबरोबर शारे येता का राहता? अशी ब्रह्मादिक जे संत, त्या 52 असलेल्या संतांच्या गाथ्याचा विचार करा. आणि 53 पुरुष होते ते आपले भारतवर्षातले, महाराष्ट्र नाशिक पुण्यभूमीतले खर्डे गावाला ज्यांचं मात्र आगमन झालं असे महापुरुष श्रीपाद बाबा होते. आणि अशा श्रीपाद बाबांची तुला सुद्धा ब्रह्ममूर्ती संतांमध्ये होते. आणि अशा संतांचं जर तुम्ही आपण नामचिंतन केलं, त्यांच्या नामोच्चार केला, श्रीपाद बाबा माझी आई मजला ठाव द्यावा ज्यांची पदचिन्हे तुमच्या आपल्यासाठी या भूतलावावरती सोडून देत जात असतात. आणि त्या पदचिन्हांचा आढावा तुम्ही आपण सगळ्यांनी घ्यावा. तुम्ही म्हणाल महाराज आमची एवढी कुवत आहे का? सगळ्यांची कुवत आहे. नामदेवराय म्हणतात या ठिकाणी खट नट यावे शुद्ध होऊन जावे, चोखोबराय सुद्धा म्हणतात. आणि या ठिकाणी नामदेवराय सुद्धा म्हणतात त्या अभंगाचं 3रं चरण. हो का दूरचारी विषयी असो
तुम्ही आपण किती दुराचार केला असेल. वाल्मिक ऋषींनी एक हत्या ब्राह्मणाची करावी, एक खडा टाकावा, असे 7 पायतीची बैल चालतील एवढे 7 रांजण होते. कितला मारेल होती सांगता येत नाही. 7 दावणनी एक पायत एक रांजण चाले, असा 7 रांजण होतात आणि त्यामध्ये एक एक खडा टाकी भरेल होतात. तुम्ही कितल्या मुंग्या मारेल होती. ती वाचा पावडर टाकता हात थरथर करत सामना नाही का. आमच्याकडनं पाप एवढं घडलेलं नाही, पण तरी सुद्धा संत महात्मे कृपावंत होऊन तुम्हा आपल्याला सांगतात, जरी तुम्ही दुराचार केलेला असेल तरी तो दुराचार आम्ही विसरून जाऊ. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तुम्ही आपण स्वतः अनुताप तयार करा. दुराचार जरी झालेला असला, घडलेला असला, विषयांमध्ये तुम्ही आपण कितीही आसक्त असलो, 1 घरनी 2 घर, 2 घरनी 4 घर, 4 घरनी बिल्डिंग बनायली, विषयात आसक्त असेल पण तो तिथे अटकणार नाही. काय पाहिजे तेवढ्यासाठी फक्त संत कृपा आपल्यावर झाली पाहिजे. आणि त्या संत कृपेसाठी संत महात्मे म्हणतात की दुसरा तिसरा विचार करू नका, संतांकडे जा. काही म्या उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त, माझ्या चित्ताला समाधान लाभेल अशी गुरु किल्ली मला द्या. आणि साधूच वैयक्तिक नाही, आपण सुरुवात. साधू कसा होईल. भगवा कपडा घालेल होईल का, लंगोटी लायल होईल का, फेटा मारीन चाटा मारणारा होईल, काही माहिती नाही, पण जाणावं लागेल. हा तनु मनो जीवे चरणाशी लागाले, अगर्वता कराले दास्य सकळ. ज्या वेळेला अगर्वतेने त्या साधूचं दास्यत्व केलं, तो साधू इतका दयावान असतो की तो आपल्या हृदयातला साठा तुमच्या हृदयापर्यंत टाकतो. ये हृदयीचे ये हृदयी घातले, मी पण न मोडता यज्ञ केले. देवाचं आणि तुमचं यज्ञ करून देण्याला जर कोणी समर्थ असेल तर तो फक्त साधू आहे. आणि त्या साधूला आपली मात्र व्यथा मांडावी लागेल. माझ्या उद्धाराचं साधन काय आहे हे विचारावं लागेल आणि सेवा शुश्रूषा करून ते साधन हस्तगत करावं लागेल. एकदा ते हस्तगत झालं की मग मात्र आपल्यातला विषयासक्त भावही नष्ट होईल, दुराचारही नष्ट होईल आणि तुमच्या आपल्यावर साधू कृपा होईल. आणि साधू कृपा होण्यासाठी देवाचं भजन करणं शिकावं लागेल. म्हणून एकदा मोकळ्या मनाने मोठ्या प्रेमाने माझ्या विश्वव्यापक असलेल्या विठ्ठल परमात्म्यांचं भजन करा. जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा
साधू बोधाचा विचार हा महत्त्वपूर्ण विचार आहे आणि आज अशा साधू महात्म्यांचं या भूतलावर आगमन झालेलं होतं. अशी साधू संत बीज पलटे नहीं, जुग जुग गए अनंत, फिर इस धरा पे अवतार धरे, फिर संतन के संत. संत महात्मे परत परत भूतलावर येतात आणि तुमच्या आपल्या सगळ्यांच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी, संत महात्मे तुमचं आपलं कल्याण करण्यासाठी, तुमच्या आपल्या अज्ञानाला घालवण्यासाठी आणि ज्ञानाचा प्रकाश करून देण्यासाठी अवतरित होत असतात. आणि अशा संतांचा सहवास मला लाभावा अशी आवर्जून मात्र